मुंबईतल्या 3 जागांचा तिढा न सुटल्यानं भाजप कोर कमिटीची पुन्हा बैठक। शेलारांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार खासदारांची उपस्थिती। उमेदवारी संदर्भात खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। खासदार भावना गवळी, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, संजय मंडलिक यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। धैर्यशील मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढवणार। मोहिते पाटलांकडून म्हाडा लोकसभेतून प्रचाराला सुरुवात। आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यातील 10 गावांना भेटी। सांगलीच्या आगेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। अशातच 21 मार्चला सांगलीत उद्धव ठाकरेंचा संवाद मेळावा। सांगली लोकसभेच्या उमेदवारीचा मवियातील पेच कधी सुटणार याकडे लक्ष। सांगलीचा तिढा संपलेला आहे। सांगली काँग्रेसकडेच आहे। आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत। बाकी विषय चर्चेतून सोडवू। नाना पटोलेंची सांगली जागेबाबत प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी संयमानं बोललं पाहिजे। सांगलीच्या जागावाटपाच्या तिढ्यावरून संजय राऊतांचा पटोलेंना सल्ला। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाकडेच। खासदार संजय राऊतांचा दावा। उमेदवारीबाबत अजिबात धाकधूक वाटत नाही। उमेदवारी मातोश्रीतून फायनल झाले। चंद्रहार पाटील यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। नाना पटोले हे महाराष्ट्राचे नेते आहेत। त्यांनी भंडारा गोंदियातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा। भंडारा गोंदियाची जागा काँग्रेसची, महाविकास आघाडीचा इथं उमेदवार देण्याचा प्रश्नच नाही। काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचबाई यांचं वक्तव्य। बजरंग सोनावणे बीड लोकसभा लढण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती। निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम। मवियातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी मवियातील नेत्यांची भेट घेतली। वसंत मोरेंची माहिती। उद्धव ठाकरेंनी मूर्ख लोकांच्या नादाला लागून शिवसेनेचा सत्यानाश केला। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार बांगर यांचं प्रत्युत्तर। केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा। बिहारमध्ये तिकीट नाकारल्यामुळे राजीनामा। माझ्या पक्षावर अन्याय झाला, पारस यांची प्रतिक्रिया। केंद्रीय पंजाब विद्यापीठात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल डिलीटनं सन्मानित। माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू IPL मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार। स्टार स्पोर्ट्सची माहिती। पंजाबमधील लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्धू कमी दिसणार असल्याची चर्चा। ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी। व्यासजी तळघराच्या वर नमाज पढण्यास मनाई आणि तळघराच्या दुरुस्तीच्या मागणीवर याचिकेवर होणार सुनावणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।